हॅलो, नमस्ते. आज आपण ओल्या खोबऱ्याची खीर बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण वापरणार आहोत काजू, बदाम, मनुके हे बारीक कापून घेणार आहोत आणि तुपामध्ये परतून घेणार आहोत. आणि त्याच भांड्यात जे काही तूप शिल्लक राहिले त्यातच दूध ओतून 1 लिटर घ्यायचं आहे आणि ते मंद आचेवर उकळू द्यायचं आहे. आणि तोपर्यंत आपण इथे बाजूला साखर आणि ओलं खोबरं आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. दुधाला उकळी यायला लागली छान की तेव्हाच आपण साखर आणि ओलं खोबरं हे बारीक केलेलं त्यामध्ये दुधामध्ये टाकून घ्यायचं आणि राहिलेले बाकीचे ड्रायफ्रूट्स जिन्नस आहेत तुपात परतलेले ते सुद्धा त्यात टाकून घ्यायचे आहेत. आणि नंतर वेलची पूड आणि दुधामध्ये भिजवलेले केसर आहे तेही त्यात टाकून घ्यायचं. त्यामुळे खिरीला छान कलरही येतो आणि चवही येते. आणि हे सर्व जिन्नस मंद आचेवर आटवत राहायचं जोपर्यंत ते साधारण अर्धा लिटरच्या आसपास होत नाही, किंवा तुम्हाला त्या खिरीचा घट्टपणा कुठवर आवडतो तोपर्यंत. आणि तुळशीचं पान ठेवून छान सर्व करायचं.